पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो। तर यंदाही सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। या निमित्त सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सिद्धेश्वर पेठ येथील मार्कंडेय मंदिर या ठिकाणी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश महेश कोठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षांपासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक सोहळा संपन्न होतो। यंदा सामुदायिक सोहळ्यामध्ये सर्व समाज बांधव सामील होऊन विवाह सोहळ्यास नाव नोंदणी करावी असे आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी केले। पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने गेली 40 वर्ष झाली आपण सामुदायिक विवाह सोहळा सोलापुरात पहिल्यांदा पद्मशाली युवक संघटनेमार्फत करण्यात येत होतं, परंतु दिवसेंदिवस आता कोटेसाहेब म्हणाल्यासारखं सामुदायिक विवाहामध्ये लोक येण्याचा कमी झालेले आहे। कारण आता भलतेच लोक श्रीमंत झाल्यासारखं वागू लागले। तेव्हा पद्मशाली हा समाज जवळजवळ 80% गरीब समाज असून त्यांच्याकडे दोन युवक संघटनेने परिवर्तन करावं। वास्तविकता गोदुताई, परुळेकर नगर, आपली विडी घरकुल अशा अनेक उपभाग आहेत। त्या ठिकाणी आपण जर प्रचार केला तर लोकांचे मत परिवर्तन होईल आणि ते लोक सामुदायिक विवाहामध्ये येऊन सहभागी होतील। तेव्हा युवक संघटनेने जोमाने प्रचार करावे। बाबा सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे, आपण परिस्थिती बघून वागायला पाहिजे। म्हणून तेव्हा युवक संघटनेने सगळीकडे जाऊन सगळ्यांना पटवून द्यावं अशीच मी या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे आपल्याला विनंती करतो। या प्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर माचरला, श्रीकांत कटकम, प्रकाश पोरंडला, अंबादास कोडक्याल, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन राऊल, गोविंद राजूल, पवन गुंडेटी, महेश यमुल आणि मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते।